पूर्वीचा उस्मानाबाद आणि सध्याच्या धाराशिव जिल्ह्याचं राजकारण हे निंबाळकर विरुद्ध पाटील या राजकीय संघर्षाच्या भोवती फिरताना आपल्याला दिसून येतं। आता कालच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचं आपण उदाहरण पाहिलं तर राणा जगजितसिंह पाटील जे भाजपचे नेते आमदार आहेत यांचे चिरंजीव मल्हार पाटील आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आमने-सामने आल्याचं दिसून आलं। अगदी वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना आव्हान देण्यात आलं आणि मल्हार पाटील हे अगदी शड्डू ठोकताना सुद्धा दिसून आले। मात्र या पाटील विरुद्ध निंबाळकर हा जो काही संघर्ष आहे याचा रक्तरंजित इतिहास तुम्हाला माहिती आहे का? आणि हा वाद नेमक्या किती वर्षापासून सुरू आहे, सुरू कसा झाला आणि त्या राजकारणाचा जे काही वाद आहे यामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं राजकारण कशा पद्धतीने प्रभावित झालेलं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। तर मंडळी, गोष्ट सुरू होते 2004 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून। त्यावेळी तेरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यावरती केले जातात। पद्मसिंह पाटील म्हणजे आता भाजपचे जे नेते आहेत, आमदार आहेत, राणा जगजितसिंह पाटील यांचे वडील, आणि हे पद्मसिंह पाटील शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी मानले जायचे आणि शरद पवारांच्या एकंदरीत राजकीय कारकिर्दीमध्ये योगदान असलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे पद्मसिंह पाटील असं म्हटलं जातं। यासोबतच पद्मसिंह पाटील हे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे सुद्धा आहेत आणि पद्मसिंह पाटील यांचा दबदबा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा असल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि अशा परिस्थितीमध्ये पद्मसिंह पाटील यांच्यावरती 2004 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत गैरव्यवहाराचे आरोप केले जातात आणि आरोप करणारे त्यांचेच चुलत बंधू असतात। त्यांचं नाव म्हणजे पवनराजे निंबाळकर। पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांचं त्या काळामध्ये अत्यंत सख्य असताना या कारखान्याच्या बाबतीत मात्र त्यांच्यामध्ये वितुष्ट आल्याचं दिसून येतं। आणि याच पार्श्वभूमीवरती 2004 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि शिवसेनेच्या तिकिटावरती उभे राहिले पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या विरोधामध्ये होते तत्कालीन असलेले नेते राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील। यांच्यामध्ये ही निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आणि या निवडणुकीमध्ये पद्मसिंह पाटील यांनी निसटता विजय देखील मिळवला। पुढच्या काळामध्ये पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश त्यांनी केला आणि 2006 मध्ये मात्र या धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक घटना घडली। ती म्हणजे कळंबोलीमधून एक फोन येतो पवनराजे निंबाळकर यांना आणि त्यांना असं सांगितलं जातं की बार्शीमध्ये एक मंदिर बांधायचं आहे आणि त्या जागेसंदर्भात काही चर्चा करायची आहे। अशा परिस्थितीमध्ये पवनराजे निंबाळकर हे मुंबईमध्ये असतात, कळंबोलीमध्ये ते त्या भेटीच्या ठिकाणी जात असतात आणि त्यांची गाडी थांबवून त्यांना बोलवलं जातं। विशेषतः त्यांचे ड्रायव्हर असतात ते गाडीच्या काचा खाली करतात आणि त्याच वेळी पवनराजे निंबाळकर यांच्यावरती गोळीबार केला जातो। या हल्ल्यामध्ये त्यांचा ड्रायव्हर आणि पवनराजे निंबाळकर हे त्याच ठिकाणी गतप्राण होतात आणि हे प्रकरण पुढे मुंबई पोलिसांच्या हातामध्ये जातं। निंबाळकर कुटुंबियाच्या मागणीनुसार मुंबई हायकोर्ट या तपासामध्ये हस्तक्षेप करतं आणि मुंबई पोलिसांकडचा तपास काढला जातो आणि सीबीआयकडे सुपूर्द केला जातो। पुढे सीबीआयला सुद्धा 3 वर्ष या तपासामध्ये कोणतेही धागेदोरे सुगावा हाती लागत नाही। मात्र एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असते की पवनराजे निंबाळकर यांची हत्या ही राजकीय कारणाने झालेली आहे आणि शंकेची पाल कुठेतरी चुकचुकत असते आणि दिशा जी असते शंकेची ती पद्मसिंह पाटील यांच्या दिशेने आपल्याला जाताना दिसून येते। आता 2009 मध्ये या तपासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल पडतं ते म्हणजे पारसमल जैन नावाच्या एका व्यक्तीला अटक होते। आता हा पारसमल जैन नेमका कोण आहे? तपासामध्ये एक गोष्ट समोर येते की पारसमल जैन या व्यक्तीनंच कळंबोलीमध्ये पवनराजे निंबाळकर यांना बोलवलेलं असतं आणि हा पारसमल जैन सातत्यानं म्हणत असतो की एक मोठं काम मी केलेलं आहे आणि ही बातमी, ही टीप पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळते। अशा परिस्थितीमध्ये पारसमल जैन याचा पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमधील सहभाग उघड होतो आणि पुढे तपासामध्ये हे सुद्धा समोर येतं की पारसमल जैन याला 30 लाखाची जी काही सुपारी दिलेली असते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची ती पद्मसिंह पाटील यांनी दिलेली होती असं दोषारोप पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। आणि सीबीआयनं कोर्टामध्ये जे काही आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यात थेटपणे पद्मसिंह पाटील याच्यासह पारसमल जैन आणि इतर 2-3 व्यक्तींवरती आरोप निश्चित केल्याचं दिसून येतं। तर मंडळी, गेल्या 2 दशकांपासून धाराशिव जिल्ह्याचं राजकारण ही आजही आपल्याला निंबाळकर विरुद्ध पाटील या 2 घराण्यांच्या राजकीय संघर्षाच्या भोवतीच फिरताना दिसून येतंय। आता गेल्या 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पीक विम्यासंदर्भात एक बैठक असते आणि याच्यामध्ये सुद्धा आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचं दिसून आलं। अगदी त्या बैठकीमध्ये एकमेकांची अवकात काढण्याची भाषा झाल्याचं सुद्धा दिसून आलं। आता धाराशिव जिल्ह्यातील लोकांमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात चर्चा नेहमीच आपल्याला दिसून येते की कुठेतरी निंबाळकर विरुद्ध पाटील या संघर्षाचा परिणाम जिल्ह्याच्या विकासावरती सुद्धा होताना दिसतोय। अगदी ग्रामपंचायतीपासून ते तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कुठेतरी या 2 गटांमध्ये सगळी गावं असतील आणि सगळाच तो काही परिसर जिल्हा विभागल्याचं दिसून येतं आणि याचा परिणाम
कुठंतरी लोकांचे विकास कामं असतील आणि निधीचे जे काही प्रश्न आहेत याच्यावरती सुद्धा होताना दिसतोय। आणि राजकीय विश्लेषक सुद्धा अशा पद्धतीने सांगतायत की धाराशिव जिल्ह्याचा राजकारणाचा केंद्रबिंदू आजही निंबाळकर विरुद्ध पाटील हाच वाद आहे। आणि सातत्यानं कुठलाही कार्यक्रम असेल, एखादी DPDCची बैठक असेल किंवा अगदी गणेश विसर्जनाची मिरवणूक असेल, प्रत्येक ठिकाणी निंबाळकर विरुद्ध पाटील हा संघर्ष उफाळून येताना दिसून येतो। तर मंडळी, धाराशिव जिल्ह्याचं राजकारण गेल्या 2 दशकांपासून प्रभावित करणाऱ्या निंबाळकर विरुद्ध पाटील या 2 राजकीय घराण्यांमधील संघर्षाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच विशेष बारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, विशेष बारीचं फेसबुक पेज, विशेष बारी FB फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।